नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बरीचशी मराठी माणसं बिहारमध्ये राहतात आणि माझा त्यांच्याशी कायम संपर्क असतो. स्पेशली पाटण्यामध्ये जो सोन्या-चांदीचा व्यापार आहे, तो बराचसा व्यापार हा म्हणजे विक्री व्यापार नाही, पण सोनं-चांदी गाळून तयार करणं, त्याची शुद्धता तपासणं, त्याचं वजन तपासणं आणि त्याला योग्य ती आकाराची गोष्ट करणं, हे मराठी माणसाकडे आहे आणि हे देशभरात आहे. आपल्या सांगलीच्या आटपाडीतले अनेक लोक हे उत्तर प्रदेश, बिहार आणि थेट काश्मीरमधल्या लाल चौकातल्या मुख्य भागामध्ये जिथे मशीद आहे श्रीनगरमध्ये, त्याला चिटकून त्यांचा तो व्यापार आहे. आणि म्हणून अधूनमधून बिहार संदर्भात त्यांच्याशी चर्चा होते. कारण बिहारबद्दल आपल्याकडे एक सुप्त आकर्षण आणि तेवढाच राग आहे. बिहारचं आकर्षण असण्याचं कारण आपल्या शेती व्यवसायामध्ये बिहारी मंडळींशिवाय आता पानही हलणार नाही. किमान बागायती लोकांची अशी अवस्था आलेली आहे, कोणाला आवडो किंवा न आवडो. आणि राग असा आहे, की सगळे बिहारी हे आपल्या नाकावर टिचून संपत्ती उभा करतात असा आपला समज आहे. ते कष्ट करतात ह्याकडे आपण दुर्लक्ष करतो, हा भाग वेगळा. पण आता बिहारमध्ये काय होणार? कारण मी बिहारच्या 2 विधानसभा, 3-4 लोकसभा निवडणुका कव्हर केल्यात. बिहारच्या बहुतेक भागामध्ये मी गेलो, तिथल्या लोकांशी बोललो आणि माझ्या असं लक्षात आलं, की बिहार एवढं राजकीयदृष्ट्या सजग, गावागावात, चौका-चौकात म्हणजे मला महाराष्ट्र एवढंच बिहार हे राजकीयदृष्ट्या प्रगल्भ वाटतं. जरी महाराष्ट्रापेक्षा कितीतरी मागास ते राज्य आहे आर्थिकदृष्ट्या. पण बिहारी मंडळींची समज ही आपल्या एवढीच प्रगल्भ आहे आणि इनफॅक्ट बिहारला जे नेहमी असं म्हटलं होतं, की बिहार ही जाती आणि जातीच्या नेत्यांच्यासाठी राजकारणाला कौल देणारं राज्य. माझ्या मते ते पुरेसं खरं नाहीये. अगदी 3-4 मोठी उदाहरणं जर आपण बघितली, श्रीमती इंदिरा गांधी यांचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बिहारनं काँग्रेस पक्षाला मतदान केलं. त्यानंतर राजीव गांधी यांचं जे पॉलिटिकल डिबॅकल आहे, 413 जागा जिंकल्यानंतर व्ही-पी सिंहांनी त्यांच्या विरोधामध्ये जे रान उठवलं होतं, तेव्हा व्ही-पी सिंहांना पाठिंबा देणारं राज्य आणि आपल्या इंदिरा गांधींच्याच काळामध्ये जो जयप्रकाश नारायण यांचा कारण पाटण्यातल्या त्या ऑगस्ट क्रांती मैदानावरती, पाटण्याचे मोठं मैदान आहे, त्याच्यावरती वॉकिंग करत अनेक लोकांशी संवाद साधणं, हे खरोखर इंटरेस्टिंग असतं आणि अलीकडच्या काळात जो राजकीय स्थिरपणा आलाय बिहारमध्ये, त्याचं मुख्य कारण महिलांना दिलेली नितीश कुमार भारतीय जनता पार्टी सरकारनं सुरक्षा आणि आधीच्या 15 वर्षाचा लालू प्रसाद यांच्या कालखंडातला एकूणच अंधाधुंद अनागोंदीचा कारभार, ज्याची आजही आठवण हे एनडीएतले घटक पक्ष जाणीवपूर्वक मतदारांना करून देत असतात. देखिए लालू के राज में क्या था. आता अर्थात त्याला अलीकडे असं प्रत्युत्तर मिळतं, की लालू के राज में क्या था वो पता नहीं, लेकिन अभी आपके राज में क्या है वो देखिए. अशा ह्या बिहारमध्ये आत्ता काय होणार? कोणते की फॅक्टर्स असतील? माझ्या मते 4-5 महत्त्वाचे की फॅक्टर्स आहेत. ह्या निवडणुकामध्ये तसा आत्ता तरी ओपिनियन पोल, एक्झिट पोलचा काही विषयच नाही. एक्झिट पोल तर नंतर येईल. पण एकूण जनमानसाचा कौल, सी वोटरचा मधला एक कौल आला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी असं दिसतंय, की तेजस्वी यादवला पहिल्या क्रमांकाची पसंती आहे. त्याच्या खालोखाल अ, फार इंटरेस्टिंग आहे, की ज्या प्रयोगाची आता प्रशांत किशोरांच्या चर्चा सुरू आहेत, तर प्रशांत किशोरांना 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाची पसंती आहे आणि त्यानंतर मग नितीश कुमार वगैरे मंडळी आहे. याचा पहिला अर्थ तर सरळ असा आहे, की नितीश कुमार गेली 20 वर्ष त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर आहे. तो अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर मागच्याही वेळेला होता, पण तेव्हा अ, तिथली परिस्थिती लोकांनी अजूनही म्हणजे महागठबंधनचा तेव्हा प्रयोग झाला. पण काहीच मतांनी त्यावेळेला नितीश कुमार यांचं सरकार तगलं आणि तेव्हा असं म्हटलं होतं, की लोजपा म्हणजे रामविलास पासवान यांच्या चिरंजीवानं चिराग पासवाननी "मी भारतीय जनता पार्टीचा हनुमान आहे" असं म्हणत नितीश कुमारांना कट्टू साईज करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा फटका बसला. कारण ज्या 78 जागा लालू प्रसाद यांच्या पक्षाच्या निवडून आल्या होत्या, त्यातल्या 38 जागेवरती जो फटका जेडीयूला बसला त्याचं मुख्य कारण लोजप होतं. लोक जनशक्ती पार्टी आणि चिराग पासवान होते. ह्या वेळेला तो फॅक्टर नाही. एक फॅक्टर तर आहे, की नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी आहे. पण तरीही नितीश कुमार एवढा स्वच्छ आणि महिलांच्यासाठी सुरक्षित चेहरा आपण आहोत का, हे तेजस्वी यादवला सिद्ध करायचंय. तेजस्वी यादव यांची लोकप्रियता कमालीची वाढलेली आहे, हे वेगळ्या सर्व्हेतनं दिसतं आहे. त्यामुळे एक क्रमांक. दुसरा, जरी आपण असं म्हटलं, की बिहार हे जातीवरती कारण जे लालू प्रसाद यादव यांच्यासाठी यादव आणि मुस्लिम हे कॉम्बिनेशन आहे.
ते त्यांच्याबरोबर याही वेळेला जाईल आणि आणखीन काही जे भारतीय जनता पार्टीवरती नाराज असलेले लोक येतील असं म्हणतात. पण तरीसुद्धा नितीश कुमार यांनी कुर्मी आणि इतर पिछडे वर्ग म्हणजे मागास, अतिमागास असा जो प्रवर्ग आहे आणि अ, नितीश कुमारांनी देशात पहिली जातनिहाय जनगणना जेव्हा ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते, तेव्हा ते केली. त्याचं कारण हे होतं, की अतिपिछडा वर्ग हा आपला एक वोट बँक असावा. कारण 3% कुर्मी मतदार तिथे आहेत. म्हणजे सगळ्यात कमी मतदार असून सुद्धा सगळ्यात दीर्घकाळ बिहारवर राज्य करण्याची किमया नितीश कुमारांनी केली. भले तुम्ही त्यांना पलटू कुमार म्हणा. त्या नितीश कुमारांना वगळून काही तिथं होणार नाही, हा फॅक्टर आहे आणि म्हणून तिथल्या जातीचं जे अरिथमेटिक आहे, त्या अरिथमेटिकेत जात महत्वाचं आहे. ती काही पूर्णपणे जातीवरतीच आधारित निवडणुका होतात असं नाही. म्हणजे जे अ, जयप्रकाश नारायण यांच्या वेळेला बघितलं आपण, की तिथे काँग्रेस पक्षाला फटका बसला. पुन्हा 84ला इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला मोठा फायदा झाला. पुन्हा व्ही-पी सिंगच्या पाठिंब्यासाठी लोक बिहारचे त्यांच्यासाठी पुढे आले आणि पुन्हा 2014ला श्री नरेंद्र मोदी यांना भरभरून बिहारी मंडळीने मतं दिली. 2019ला सुद्धा पुलवामचा जो हल्ला झाला, त्याच्यानंतर पुलवामाच्या हल्ल्याला लोकांनी मोठ्या प्रमाणात मतं दिली. म्हणजेच काय तर जातीच्या पुढे जाऊन ज्याला लहेर पॉलिटिक्स आपण म्हणतो, एक लाट येते. त्या लाटेच्या पॉलिटिक्समध्ये सुद्धा बिहार खूप निर्णायकी भूमिका बजावतो. 243 तिथे जागा आहेत. तरी सुद्धा तिथे जात महत्वाचा असतो आणि अशा वेळेला असं दिसतं आहे, की ह्या वेळेला माय कॉम्बिनेशन बरोबर जे इतर जात घटक येतील त्याच्यातनं निवडणुकीचा निकाल महत्वाचा ठरेल. नितीश कुमार ह्या व्यक्तींचं जे अँटी इन्कम्बन्सी तर फॅक्टर आहेच, पण नितीश कुमार यांची डिटोरिएट म्हणजे खालावत चाललेली प्रकृती, ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आहेत आणि असंबद्ध बोलतात. म्हणजे मागे त्यांचा एक व्हिडिओ जेव्हा राष्ट्रगीत सुरू आहे, तेव्हा मुख्यमंत्री शारीरिक हालचाली करतात असं दिसलं, जे राष्ट्रगीताच्या जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ते नव्हतं किंवा त्यांचं बोलणं मधल्या काळामध्ये असंबद्ध होतं. तर तो एक भाग आहे, की ज्यामुळे असं म्हणतात, की नितीश कुमारांची ढासळती आरोग्य स्थिती पाहता लोक यावेळेला वेगळा विचार करतील आणि कदाचित तेजस्वी यादव जो तरुण तडफदार नेता आहे त्याच्याकडे आपला कौल देतील. भारतीय जनता पार्टीची अडचण आहे. भारतीय जनता पार्टीला तिथे अजून तरी भलेही विनोद तावडे त्या राज्याचे प्रभारी असले, तरी सुद्धा सगळ्याच्या सगळ्या जागा त्यांना आजपर्यंत लढता आलेल्या नाहीत. अर्थात मित्रपक्षाच्या साहाय्यानेच ते तिथलं राजकारण करतायत. काँग्रेसची पण तशीच स्थिती आहे 84 नंतर. पण भाजपा तिथे क्रुशियल फॅक्टर असेल आणि तो किती महत्वाचा फॅक्टर आहे, तर नितीश कुमार यांची नाराजी होऊ नये. नितीश कुमार आता तिथे असेल लढाई ती फक्त निवडणुकीपुरती नाहीये. निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री कोण ही आहे. कारण 20 वर्ष सत्तेत राहून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना फटीग आला असेल, की त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. नितीश कुमारांच्या नावाच्या वरतीच मागच्या वेळेला मतं मागितली आणि शब्द दिला होता. त्याप्रमाणे नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं. या वेळेला भाजप तसा काही शब्द देत नाहीये. ती नाराजीच दूर करण्यासाठी नितीश कुमार आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून जेव्हा गुजरातमध्ये इतकं मोठं सत्ता बदलाचं नाट्य सुरू आहे, तेव्हा अमित शहा गुजरातला गेले नाहीत. खरं तर ते जाणार होते. ते पाटण्यात गेले आणि त्यांनी नितीश कुमारची समजूत काढली. हे झालं सत्ताधारी घटक पक्षात. महागठबंधनचा प्रयोग महाराष्ट्राच्या आधी ज्या बिहारमध्ये झाला, तिथं जागा वाटपाचा तिढा काँग्रेस आणि काय ते हे तर आहेच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर, पण इतर घटक पक्षाबरोबर पण होताना दिसत नाही आणि म्हणून काही ठिकाणी तिथे अगदी मैत्रीपूर्ण लढती होतील आणि जे महाराष्ट्रामध्ये घडलं, की महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप वेळेवर झालंच नाही. त्यामुळे ते खरोखर पर्याय आहेत का महायुतीला? हा हा फॅक्टर तिथे फारसा चर्चेत आलाच नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही काळासाठी. तसंच आज बिहारमध्ये वातावरण आहे, की जर गठबंधननं आपलं जागा वाटप वेळेवरती केलं असतं किंवा केलं, तर ते एक चांगला फोर्स म्हणून येऊ शकतात. मला विचाराल तर तिथली युती आणि महागठबंधन याच्यामध्ये या क्षणाला तरी महागठबंधनचं पारडं वरचढ आहे असं दिसतंय. पण 2 महत्वाचे फॅक्टर. एक आहे, आपल्या इथे जसं लाडक्या बहिणीला 1,500 ची मदत दिली आणि तो एक गेम चेंजर ठरला. तिथे आता 10,000 ची मदत दिली. त्या ज्या 5-6 कोटी महिला आहेत, त्यापैकी 1 ते 1.5 कोटी महिलांच्या खात्यात ते पैसे लगेच जायला लागलेत आणि तो कदाचित गेम चेंजर फॅक्टर ठरू शकतो. कारण महिला किती इन्फ्लुअन्स करतात मतदारांना, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसलेलं आहे. त्यामुळे या खेळामध्ये ह्या मतदारांची भूमिका काय? आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर फॅक्टर असेल, तर तो आहे प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा. असा पहिला नेता मी बघतोय, की जे गेली 3 वर्ष कोणतंही आंदोलन न करता, कारण प्रशांत किशोरांचं म्हणणं आहे, की त्यांचा आंदोलनावरती विश्वासच नाहीये. त्यापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करून म्हणजे ज्या जे-पींच्या
संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनानंतर देशामध्ये सत्तांतर घडलं. तो एक अपवाद वगळता आंदोलनानं काही होत नाही असं प्रशांत किशोरांचं मत आहे. खास करून दिल्लीत जे काही झालं आम आदमी पक्षानं अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर जी गरुड झेप घेतली राष्ट्रामध्ये, त्याच्यात काही काळ हे स्ट्रॅटेजिस्ट असून सुद्धा त्यांचं असं मत आहे प्रशांत किशोरांचं, की त्यांनी काही होत नाही. पण प्रशांत किशोर हा तिथं फार इम्पोर्टंट फॅक्टर असणार आहे. 243 विधानसभेच्या जागेपैकी प्रशांत किशोरांचं असं मत आहे, की ते किमान 10 तरी जागा किमान म्हणजे एकतर ते खूप मोठ्या स्वीपनं येतील, नाहीतर त्यांना काहीच मतं म्हणजे आमदार त्यांचे निवडून येणार नाहीत. त्यांचं स्वतःचं प्रिडिक्शन आहे, एक 243 पैकी किमान 150 जागा येतील. तसं जर झालं, तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही आंदोलनातनं न आलेला कन्स्ट्रक्टिव्ह काम करून, कारण महाराष्ट्रातली काही तरुण मुलं प्रशांत किशोरबरोबर काम करतात. तर ते सांगतायत मला, की त्यांनी युवांचं संघटन, महिलांचं संघटन, ज्या पद्धतीनं उमेदवाऱ्या दिल्यात म्हणजे हायली एज्युकेटेड समाजात ज्यांना रिस्पेक्ट आहे अशा लोकांचं संघटन आणि त्यांनाच उमेदवारी आहे. असा एक वेगळा प्रयोग बिहारमध्ये होतोय आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीकडे आपलं फार बारकाईने लक्ष असणार आहे, कारण ते खूप महत्वाचं आहे. बिहारमध्ये काय होतं त्याच्यावरून देशाचं येणारं राजकारण डिफाईन होईल. कारण केंद्रीय सत्ता ही नितीश कुमार, श्री एकनाथ शिंदे आणि इकडे चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवरती उभी आहे. जर बिहारमध्ये काही वेडं-वाकडं घडलं आणि केंद्र सरकार अडचणीत आलं, तर त्याचे रिफ्लेक्शन महाराष्ट्रात निश्चित येतील आणि म्हणून बिहारवरती आपलं खूप बारकाईने लक्ष असेल. ह्या क्षणाला मी एवढंच सांगितलं, की बिहारमध्ये कोणते फॅक्टर आहेत, त्याच्यामध्ये प्रशांत किशोर हा काय इम्पोर्टंट फॅक्टर आहे, अँटी इन्कम्बन्सीचं कशी चालते आहे आणि अजूनही महिलांची सुरक्षा आणि महिलांना दिलेले पैसे आणि त्याबरोबर नितीश कुमारांचा आश्वासक चेहरा आणि सोबत भारतीय जनता पार्टीची जोड, ह्या सगळ्यावरती बिहारचं आत्ताचं चित्र उभं राहिलेलं आहे आणि ते असं दिसतंय, की अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टर विरुद्ध नवा पर्याय असं ते चित्र आहे. आपलं ह्या निवडणुकीवरती अत्यंत बारकाईने का लक्ष असेल ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला विनंती आहे, की हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक प्रमाणामध्ये शेअर करा. शेवटपर्यंत पाहायचा सल्ला लोकांना द्या. कारण अशी तटस्थ, सत्याच्या जवळ जाणारी पत्रकारिता मला नाही वाटत, की महाराष्ट्रात कुणी करण्याचा आज तरी प्रयत्न करत आहे. आणि बाय द वे, पूरग्रस्तांची दिवाळी आम्ही ह्याही पुढे 3-4 दिवस पुढची कंटिन्यूअसली कव्हर करणार आहोत. ते तुम्ही पाहत राहा. थँक